हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर सुरू करणार आहोत. हा चॅप्टर 4 पार्ट मध्ये डिवाइड करून आपल्याला तो शिकायला लागेल. पहिला पार्ट आहे इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि शेवटचा पार्ट कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स. ठीक आहे. ॲज पर एनसीईआरटी इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड या दोन्हीचा मिळून एक चॅप्टर होतो, इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड, चॅप्टर नंबर 1 12वी साठी. 12वी साठीच एनसीईआरटी प्रमाणे दुसरा चॅप्टर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स. जे बोर्ड एनसीईआरटी सिक्वेन्स फॉलो करतात, फॉर एक्झाम्पल कर्नाटका बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्ड असेल, त्यांच्यासाठी हे पूर्ण पोर्शन 12वी साठी असेल. पण ऍज पर महाराष्ट्र बोर्ड इलेक्ट्रिक चार्ज आणि इलेक्ट्रिक फील्ड यातलं गॉस लॉ पर्यंतचं पोर्शन जे आहे ते 11वी ला आहे आणि गॉस लॉ पासून पुढे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स हे सगळं पोर्शन कशामध्ये आहे? 12वी मध्ये आहे. तर तुमची 12वी बोर्डची परीक्षा असते ती 12वीच्या सिलेबसवर असते. मग ते सीबीएसई बोर्ड असेल किंवा आणखी कुठलेही बोर्ड असेल किंवा महाराष्ट्र बोर्ड असेल, 12वीच्याच कंटेंटवर 12वीची परीक्षा असते बोर्डाची. पण महाराष्ट्र सीईटी साठी किंवा नीट जेई साठी पूर्ण सिलेबस असतो. त्यामुळं आपण एनसीईआरटी सिक्वेन्स प्रमाणे हा पूर्ण चॅप्टर शिकणार आहोत, जेणेकरून तुमचं 11वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 1 पण होऊन जाईल आणि 12वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट 2 पण होऊन जाईल. आणि जनरल हा एकच चॅप्टर आहे. ओके, सो सगळ्या एक्झाम साठी कामाला येईल. कुठलंही बोर्ड असेल आणि कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, सीईटी असेल, नीट असेल, जेई असेल, बेसिक रिव्हिजन आपण घेणार आहोत आणि महत्वाचे पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. फार डिटेल मध्ये आपल्याला जायची गरज नाही, स्टिक टू द पॉइंट्स. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपण शिकायचा प्रयत्न करणार आहोत. चालेल, सुरू करूयात. इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट 1, दॅट इज अ इलेक्ट्रिक चार्ज. ठीक आहे. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? इलेक्ट्रिक चार्ज असतो काय? पार्ट 1. ठीक आहे. इलेक्ट्रिक चार्ज ही कुठल्याही मॅटरची बेसिक प्रॉपर्टी आहे. बेसिक इंट्रिन्सिक प्रॉपर्टी म्हणतात त्याला. व्हॉट इज चार्ज? चार्ज इज बेसिक किंवा इंट्रिन्सिक फंडामेंटल, इंट्रिन्सिक किंवा फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द मॅटर. ठीक आहे. चार्ज काय? फंडामेंटल प्रॉपर्टी आहे मॅटरची. ठीक आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी नाही, करस्पॉन्डिंग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट असेल. ठीक आहे, ते युनिट अँड मेजरमेंट मध्ये आपण पाहूयात. पण फंडामेंटल प्रॉपर्टी नाही आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी नाही आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ओके. चार्ज is always associated with mass. Charge is always associated with mass. म्हणजे काय? हा जो चार्ज आहे त्याच्यासोबत नेहमी मास असतं. त्याच्यासोबत काय असतं? नेहमी मास असतं. चार्ज असा हवेत उडत वगैरे जात नाही, त्याला एक बेस लागतो. दॅट बेस इज मास. ठीक आहे. आणि या मासवर आता मास काय? कुठलाही मास असेल तर मास आपण काय म्हणतो? दॅट पार्टिकल इज चार्ज, बॉडी इज चार्ज, पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज असं जे म्हणतो. म्हणजे ही मास जे आहे ती मास पॉझिटिव्हली चार्ज असू शकतं, मास निगेटिव्हली चार्ज असू शकतं किंवा मास न्यूट्रल असू शकतं. बरोबर आहे. तर मास कॅन बी न्यूट्रल. पण म्हणजे मास असेल तेव्हा चार्ज असेल किंवा नसेल. या मास सोबत चार्ज नाहीये, या मास सोबत निगेटिव्ह चार्ज आहे, या मास सोबत पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे. तर मास असं वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं, पण चार्ज हा नेहमी मास सोबत असतो. तुम्ही म्हणाल फक्त चार्ज आहे. नो, फक्त चार्ज असू शकत नाही. त्याच्यासोबत चार्ज आहे म्हणजे मास आहेच, कारण चार्जला बेस लागतो, तो असतो मास. ठीक आहे. तो चालेल. पुढचा पॉइंट. सो चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. देन third point, charge is of two type. Charge is of two type.
नंबर वन पॉझिटिव्ह चार्ज, नंबर वन पॉझिटिव्ह चार्ज, नंबर टू निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. दोन प्रकारचे चार्ज असतात. बॉडी कॅन बी आयदर पॉझिटिव्हली चार्ज और बॉडी कॅन बी आयदर निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे. हे दोन टाईप. पुढचा प्रॉपर्टी, जनरल प्रॉपर्टीज आपण बघतोय. रिपेल करतील. निगेटिव्ह पण काय करतील, रिपेल करतील. ओके. पॉझिटिव्ह एकमेकाला रिपेल करतील, निगेटिव्ह काय करतील, एकमेकाला रिपेल करतील. ठीक आहे. अनलाइक चार्जेस attracts each other. Unlike charges attracts each other. ठीक आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. ते दोघांना काय करतील, एकमेकांना अट्रॅक्ट करतील. ठीक आहे. आणि दोन पॉझिटिव्ह म्हणजे लाईक चार्जेस, दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे लाईक, दोन्ही निगेटिव्ह म्हणजे लाईक, सारखे चार्जेस काय करतील, एकमेकाला रिपेल करतील. आणि वेगवेगळे चार्जेस असतील ते एकमेकाला काय करतील, अट्रॅक्ट करतील. ठीक आहे. नोट करा, पटकन पॉज करा आणि नोट करा. पुढच्या प्रॉपर्टी बघूया आपण. ठीक आहे. नोट करा. चार्ज इज इंडिपेंडेंट. ऑफ वेलॉसिटी. चार्ज इज इंडिपेंडेंट ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय? चार्ज इंडिपेंडेंट ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय? ऍक्च्युली आइन्स्टाईनने काय सांगितलं की मास इन्क्रीजेस वेन द वेलॉसिटी ऑफ द बॉडी इन्क्रीजेस. वेलॉसिटी जशी जशी इन्क्रीज होते तसं मास इन्क्रीज होतं असं आइन्स्टाईनने सांगितलं. बरोबर की नाही? आणि ते मास पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्ह चार्ज असू शकतं. मग त्याच्यावर जो चार्ज आहे तो पण वाढतो का? तर नाही. चार्ज वेलॉसिटीवर डिपेंड नाहीये. ठीक आहे. चार्ज वेलॉसिटीवर डिपेंडेंट नाहीये. चार्ज इज नॉट अ रिलेटिव्ह क्वांटिटी जस्ट लाईक टाइम. ठीक आहे. सो चार्ज तेवढाच असतो. वेलॉसिटी ज्या मासवर तो चार्ज बसलेला आहे त्या मासची वेलॉसिटी वाढल्यानंतर कदाचित त्याचं मॅग्निट्यूड वाढू शकतं, मास वाढू शकतं, पण चार्ज काय राहील, चार्ज सेम राहील. ठीक आहे. सो चार्ज इज इंडिपेंडेंट ऑफ द वेलॉसिटी. चालेल. ठीक आहे. पुढची प्रॉपर्टी बघूया. आता ह्या जनरल 4-5 प्रॉपर्टी आपण बघितल्या. अजून चार्ज बद्दल काय आपल्याला म्हणता येईल? चार्ज बद्दल अजून माहिती काय घेता येईल आपल्याला? चार्ज युनिट ऑफ एसआय युनिट ऑफ चार्ज. एसआय युनिट ऑफ चार्ज. SI unit of charge is coulomb. Coulomb. ठीक आहे. स्मॉल सी काढा आणि याचा सिम्बॉल असेल कॅपिटल सी. सिम्बॉल काय असेल? कॅपिटल सी. सायंटिस्ट आहे कुलम्स. आपण कुलम्सला पुढे बघूया. दिस इज अ SI युनिट. अच्छा. चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. चार्ज इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी. चार्ज इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी. बरोबर. चार्ज इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? चार्जच्या डायरेक्शन बद्दल आपण बोलायची गरज नाही. चार्जचं मॅग्निट्यूड सांगितलं, बात खतम. ठीक आहे. चार्ज इज अ स्केलर. फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतो आपण, चार्जच्या डायरेक्शनचा विचार नाही करत. हा, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते आपण बघतो. चालेल. अच्छा. हे झालं जनरल अंडरस्टँडिंग ऑफ द चार्ज. ठीक आहे. टू द पॉइंट बेसिक गोष्टी आपण शिकतोय फक्त. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून 3 महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत. त्याला म्हणतात फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ द चार्ज. ओके. ज्याच्यावर क्वेश्चन वगैरे विचारले जाऊ शकतात. हे जनरल अंडरस्टँडिंग आपण बघितली चार्जची, की चार्ज नेमका असतो काय. ठीक आहे. पुढे जाऊयात चार्जच्या फंडामेंटल प्रॉपर्टीज. सो नेक्स्ट टॉपिक इज फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ द चार्ज. ठीक आहे. फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ द चार्ज. हेडिंग टाका. फंडामेंटल झाला. फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे सगळ्याला माहिती असलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. चालेल. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची पहिली प्रॉपर्टी, चार्ज इज क्वांटाइज्ड. म्हणजे काय? चार्ज क्वांटाइज्ड म्हणजे काय? की टोटल चार्ज हा इंटेजर मल्टिपल असतो फंडामेंटल चार्जच्या. तो पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो.
ई काय, ई आहे फंडामेंटल, ई काय फंडामेंटल चार्ज, फंडामेंटल चार्ज, ई म्हणजे फंडामेंटल चार्ज, चार्ज जाऊन इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. ठीक आहे. त्याचं मॅग्निट्यूड असतं, व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम, लक्षात ठेवायची. हा झाला फंडामेंटल चार्ज. फंडामेंटल चार्जची व्हॅल्यू किती असते, फंडामेंटल चार्जची व्हॅल्यू किती असते 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे. अच्छा, पण म्हणजे काय नेमकं, समजा एखाद्या बास्केटमध्ये ऍपल ठेवले, समजा 1 किलोचा ऍपल आहे, 1 किलोचा एक ऍपल. ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं की मला 2 किलो ऍपल पाहिजेत, तुम्ही 2 ऍपल काढून देऊ शकता. मी 3 किलो मागितले, तुम्ही 3 ऍपल मला देऊ शकता, बरोबर आहे. पण मी म्हटलं तुम्हाला मला हाफ ऍपल पाहिजे किंवा 1 आणि अर्धा ऍपल पाहिजे, तर कट न करता तुम्ही देऊ शकता का मला? नाही देऊ शकत. म्हणजे तो फिक्स्ड प्रोपोर्शनेट मध्येच अवेलेबल आहे, फिक्स्ड प्रोपोर्शनेट मध्येच अवेलेबल आहे. ठीक आहे ना. जसं शर्ट घेतो आपण, 1 शर्ट घेऊ शकतो, 2 शर्ट घेऊ शकतो, 3 शर्ट घेऊ शकतो, बरोबर की नाही. आपण मला 1.5 शर्ट द्या म्हटलं तर फाडून देईल का तो? नाही देणार. म्हणजे जे काही शर्टचं आपण एक्झाम्पल घेतलं किंवा जे ऍपलचं एक्झाम्पल असं घेतलं की फिक्स क्वांटामध्ये, 1 क्वांटा 2 क्वांटा फिक्स क्वांटिटीमध्ये आपल्याला ते द्यावं लागतं. तेच आपण एखाद्या बकेटामध्ये पाणी भरलेले, काय एखाद्या बकेटामध्ये काय केलेलं पाणी भरलेलं आहे, तर पाणी आपण किती देऊ शकतो, 1 किलो पण देऊ शकतो, 2 किलो देऊ शकतो, दोन्हीच्या मधलं देऊ शकतो, 1.1 kg पण देऊ शकतो, बरोबर की नाही. आपण त्याला फोडू शकतो, आपण त्याला तोडू शकतो आणि असं घेऊ शकतो पाणी, बरोबर की नाही. तर पाणी तिथं क्वांटाइज्ड आहे का? नाही, बरोबर की नाही. पण ऍपलचं जे एक्झाम्पल घेतलं, ऍपल क्वांटाइज्ड आहे, कट न करता आपण देऊ नाही शकत. शर्टचं एक्झाम्पल घेतलं, आपण शर्ट फाडून नाही घेऊ शकत. 1 शर्ट घेतलं, 2 शर्ट घेतलं, तो काय दुकानदार काय म्हणतात तुम्हाला, 1 शर्ट घ्या, 2 शर्ट घ्या, 3 शर्ट घ्या, असे किती घ्या, पण अर्ध शर्ट किंवा 1.5 शर्ट देईल का तो? नाही देईल. तसंच आहे चार्जची फिक्स व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे, बरं. आणि यांची व्हॅल्यू काय असते, यांची व्हॅल्यू मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, बरोबर. 1 इलेक्ट्रॉन आला मासवर, 1 इलेक्ट्रॉन येऊन बसला, तर चार्ज किती राहील झाला त्या बॉडीवर, एवढा झाला. समजा 2 इलेक्ट्रॉन आले तर काय होईल, 2 इंटू धिस. 3 इलेक्ट्रॉन आले, 3 इंटू ही व्हॅल्यू. 4 इलेक्ट्रॉन आले, 4 इंटू ही व्हॅल्यू. अशा पद्धतीने टोटल चार्ज होतो. किंवा इलेक्ट्रॉन सोडून गेले, इलेक्ट्रॉन सोडून गेले तर काय होईल, मग 1 इलेक्ट्रॉन सोडून गेला तर इथं पॉझिटिव्ह चार्ज जास्त होईल, बरोबर. मग बॉडी आपण पॉझिटिव्हली चार्ज म्हणतो, तेव्हा आपल्याला प्लस एनी लिहायला लागतं. 1 इलेक्ट्रॉन गेला तर ही बॉडी कशी झाली, पॉझिटिव्हली चार्ज झाली. 1 इलेक्ट्रॉन आला तर बॉडी कशी झाली, निगेटिव्हली चार्ज झाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होतं, अशा पद्धतीनं चार्ज डेव्हलप होतो, चार्ज काउंट केला जातो. चार्ज इज क्वांटाइज्ड, एक फिक्स अमाऊंट मध्येच आपल्याला तो मिळू शकतो, त्याच्या मल्टिपल मध्ये मिळू शकतो, मधलाच कुठलाही नाही मिळू शकत. हाफ इलेक्ट्रॉन तोडून आपण देऊ शकत नाही, बिकॉज इलेक्ट्रॉन इज अ फंडामेंटल पार्टिकल. इलेक्ट्रॉन काय फंडामेंटल पार्टिकल आहे आणि त्याच्यावरचा चार्ज आपण फंडामेंटल चार्ज म्हणतो. इलेक्ट्रॉनला अजून कोणी तोडू शकलेलं नाहीये. ओके, इलेक्ट्रॉन इज अ बेसिक फंडामेंटल पार्टिकल. त्याचे 2 तुकडे करून आतमध्ये काय कुणाला माहिती नाही, आजपर्यंत तरी माहिती नाहीये. त्यामुळं आज तारखेला तरी आपण हा चार्ज जो आहे तो क्वांटाइज्ड म्हणायला हरकत नाही. चालेल, महत्वाची प्रॉपर्टी आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. एवढा चार्ज डेव्हलप झालाय बॉडीवर तर किती इलेक्ट्रॉन गेले, किती इलेक्ट्रॉन आले, अशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इलेक्ट्रॉन बॉडीला सोडून जात असतात किंवा इलेक्ट्रॉन बॉडीकडे येत असतात, पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह करत नाहीये बॉडीवर. काय काय असतं, समजा काही पॉझिटिव्ह चार्ज आहे, समजा 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे तर 2 निगेटिव्ह चार्ज असतो आणि टोटल चार्ज काय असतो, 0 असतो. तो कसा असतो ह्याच्याबद्दल आपण पुढची प्रॉपर्टी झाल्यास बघूयात अजून. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी बघूया. तिन्ही प्रॉपर्टी आपण डिस्कस करू आणि तिन्ही एकत्र डिस्कस करू, सेपरेट डिस्कस करू आणि एकत्र डिस्कस करू, म्हणजे अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. ठीक आहे. चलो नोट करा पटपट. चार्ज इज क्वांटाइज झाला, चार्ज इज ऍडिटिव्ह, चार्ज इज ऍडिटिव्ह, चार्ज इज ऍडिटिव्ह. ऍडिटिव्ह नेचर ऑफ द चार्ज, क्वांटाइज नेचर ऑफ द चार्ज. चलो, चार्ज ऍडिटिव्ह म्हणजे टोटल चार्ज काय असतो बॉडीवरचा, Q1 प्लस ऑर मायनस Q2 प्लस ऑर मायनस Q3, असं किती पण चार्ज आपण ऍड करू शकतो. आता ऍड करताना काळजी काय घ्यायची आहे, चार्ज टोटल चार्ज इज अ ऍडिशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस. समजा
10-12 चार्जेस आले तर त्यांची ऍडिशन कशी करणार तुम्ही? आपण बघितलं पॉझिटिव्ह चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आणि म्हणजे कसं हे अल्जेब्रिक सम म्हणतात त्याला. टोटल चार्ज इज व्हॉट? टोटल चार्ज इज अल्जेब्रिक sum of the charges of the algebraic sum of all the charges टोटल चार्ज. बरोबर की नाही? पण ही सम कशी करायची? आपल्याला माहिती आहे चार्ज काय स्केलर क्वांटिटी आहे, तर स्केलर ऍडिशन करायची. वेक्टर असेल तर वेक्टर ऍडिशन करतो आपण. स्केलर असेल वेक्टर 11 झाले. ओके. स्केलर ऍडिशन म्हणजे काय? जनरल लॉज ऑफ अल्जेब्रा वापरले जातात. अल्जेब्रिक सम आहे जनरल लॉज ऑफ अल्जेब्रा. म्हणजे कसं, जे लहानपणापासून आपण करत आलो. समजा +3 -1 किती येतं? 2 येतं. -1 -3 काय येतं? -2 येतं. बरोबर आहे ना? एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, सबट्रॅक्शन करणार आपण आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. बरोबर की नाही? दोन्ही निगेटिव्ह आहेत, दोन्हीची साईन सेम आहे, तर काय करतो आपण? ऍडिशन करतो आणि काय करतो? चिन्ह काय येतं? मोठ्या संख्येचं. इथं मोठी छोटीचा विषय नाहीये, सेमच आहे. मायनस. ओके. -3 -2 दोन्हीचं साईन काय आहे? निगेटिव्ह आहे, तर काय करतो आपण? 3 आणि 2 5 आणि साईन काय देणार? मोठेच देणार. बरोबर. समजा इथं तेच केलं, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, वेगवेगळं साईन आहे, मग सबट्रॅक्शन. सेम साईन असेल तर ऍडिशन. म्हणजे कसं? 3 + 2 दोन्हीचं साईन सेम आहे 5, मोठ्याचं साईन प्लस. -3 -2 दोघांचं साईन सेम आहे, मग ऍडिशन. दोघांचं साईन सेम आहे, इथं पण ऍडिशन. साईन मोठ्याचं. बरोबर. ठीक आहे. आता मोठ्याचं म्हणणे म्हणायची गरज नाही, इथं तेच साईन दोघांचं सेमच आहे, इथं पण दोघांचं सेम आहे, जे आहे ते साईन. थोडक्यात इथं काय करावं लागेल? एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन करायची, मोठ्यातून छोटी काढायची. 3 मधून 2 गेले, 2 राहिले आणि साईन मोठ्याचं द्यायचं. इथं काय केलं? इथं पण एकाचं ऍडिशन, एक प्लस आहे एक मायनस आहे, दोघांची काय करावं लागेल? तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. मोठ्यामधून छोटी काढा, 3 मधून 1 गेले, 2 राहिले, साईन कुणाचं? मोठ्याचं प्लस. हे आपण लहानपणापासून करत आलो, तेच चारच्या बाबतीत करायचे. ठीक आहे. मग फायनल व्हॅल्यू पॉझिटिव्ह येऊ शकते, निगेटिव्ह येऊ शकते. जसं पॉझिटिव्ह येऊ शकते, काही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्या, काही व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या. बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे. ठीक आहे. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. नोट करा पटकन. आणि तिसरी प्रॉपर्टी मी इथे लिहितो. तिसरी प्रॉपर्टी चार्ज इज कन्झर्व्ड. Conservation of the property of the charge. Charge is conserved. Charge is conserved means what? Means our charge remains same for an isolated system. Total charge always remains constant. For an isolated system, total charge always remains constant. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? एखादी सिस्टम आहे, बाहेरून चार्ज येत नाही, आतून चार्ज बाहेर जात नाहीये. एक किला का आपण सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये भरपूर चार्जेस आहेत. +3 कुलम आहे, -2 कुलम आहे, इथं -1 कुलम आहे. ओके. इथं अजून एक आहे +4 कुलम आहे. बरोबर आहे. आणि पण बाहेरून चार्ज आत येत नाही, आतून चार्ज बाहेर येत नाही. ओके. हा टोटल चार्ज किती झाला? हे +3. बघा, ऍडिटिव्ह प्रॉपर्टी वापरायची आपल्याला. +3 -2 +4 -1. 4 आणि 3 7 मधून हे 3 गेले, किती झाले? +4. बरोबर की नाही? टोटल चार्ज किती आहे? +4. आता हा रिमेन्स सेम राहतो, म्हणजे मध्ये चेंजेस होऊ शकतात. सो याला वेगळ्या पद्धतीने आपण कसं सांगता येईल? चार्ज कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड, बट वन टाइप ऑफ चार्ज कॅन बी कन्वर्टेड इनटू अदर चार्ज. जसं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं आपण. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू द अदर फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर की नाही? Conservation of mass cannot be created, cannot be destroyed, but one form of mass can be converted into other form of the mass. Basically, mass energy conversion is. So, इथं पण तेच आहे. या सिस्टीमचा मी काय केला, इथं ह्या ठिकाणी +3 होता, आता +2 कुलम झालेला आहे. ओके.
आणि इथं -2 होता तो 1 कुलम झालेला आहे आणि इथं +4 होता तो आता 3 कुलम झालेला आहे. तर इथं किती होईल? आता टोटल चार्ज किती झाला? 3, 2, 1. ओके, किती झाला? 6 कुलम. आपल्याला किती पाहिजे? 4 कुलम. म्हणजे काय करायला लागेल? इथं -2 चार्ज डेव्हलप झाला. आता किती झालं बघा? 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. 6 मधून हा मायनस आहे, वजा झाला. टोटल चार्ज किती झाला? टोटल चार्ज 4 कुलम. बरोबर की नाही? आधी पण 4 कुलम होता टोटल चार्ज, आता पण 4 कुलमच आहे. झालंय काय? इंटरनल चेंजेस झाले. पॉझिटिव्ह म्हणजे व्हॅल्यू कमी जास्त झालेली आहे. हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झालेला आहे. हा पॉझिटिव्हचा पॉझिटिव्ह झाला पण त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. आणि हा निगेटिव्हचा निगेटिव्ह राहिलेला आहे पण त्याची व्हॅल्यू जास्त झालेली आहे. ओके, इथे तर काय पॉझिटिव्हचा डायरेक्ट निगेटिव्ह झालेलं आहे. सो हे चेंजेस होऊ शकतात पण टोटल चार्ज काय झाला? सेम झाला. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय? बाहेरशी काही इंटरॅक्शन नाही, इथून चार्ज बाहेर गेलेला नाही, दुसऱ्या बॉडीवर दुसऱ्या सिस्टम मध्ये गेला नाही, दुसऱ्या सिस्टमचा इथं आलेला नाही. सो दिस इज व्हॉट कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, तर मला अजून एक गोष्ट सांगायची होती की एखादी बॉडी चार्ज होते. आता ही जी बॉडी चार्ज आहे, ओके, प्लस इथं काहीतरी प्लस चार्ज असतील, समजा 3 आहेत फॉर एक्झाम्पल, तर -3 निगेटिव्ह चार्ज असेल टोटल एक मॉलिक्युलचा विचार केला किंवा एका ॲटमचा विचार केला तर. ओके, सो आता ही बॉडी न्यूट्रल आहे. ऍटिट्यूड प्रॉपर्टी वापरा. 3 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह किती झाले? 0. टोटल चार्ज किती झाला? 0 झाला म्हणजे न्यूट्रल आहे. सो दिस मास इज न्यूट्रल. चार्ज आहे पण एकमेकाला बॅलन्स करतात आणि न्यूट्रल आहे. बरोबर आहे, 0 चार्ज. आता मी यातला काय केला, ही बॉडी जर मला पॉझिटिव्हली चार्ज करायची तर बाहेरचा दुसऱ्या सिस्टम मधला पॉझिटिव्ह चार्ज मी आणून इथं ठेवू नाही शकत. पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह करत नाही. तर मूव्ह काय करतात? इलेक्ट्रॉन मूव्ह करतात. इलेक्ट्रॉन आपण काढू शकतो. ठीक आहे ना? चार्जिंगच्या मेथड्स आहेत. इलेक्ट्रॉन काढला आपण, घासून काढलं किंवा आणखी कुठल्या मेथडने काढले, काही इलेक्ट्रॉन काढला, समजा 2 इलेक्ट्रॉन काढले. आता काय झालं मग? पॉझिटिव्ह हा प्लस मायनस बॅलन्स झाला, 2 चार्ज एक्स्ट्रा झाला. सो दिस बॉडी इज पॉझिटिव्हली चार्ज नाव. ही बॉडी आता पॉझिटिव्हली चार्ज झाली. आणि ते जे इलेक्ट्रॉन गेलेत ते दुसऱ्या कुठल्या तरी सिस्टमवर जाऊन बसलेत एक्स्ट्रा. आता त्याचं पण काय होतं? ह्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह होते, बॅलन्स होते. इकडचे 2 इलेक्ट्रॉन इथं आले. आता ही बॉडी निगेटिव्हली चार्ज झाली, ही बॉडी पॉझिटिव्हली चार्ज झाली. आता ही बॉडी निगेटिव्हली चार्ज का झाली? एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन येऊन बसले दुसरीकडचे. दुसऱ्या बॉडीचे इलेक्ट्रॉन ह्याला भेटले, इलेक्ट्रॉन मूव्ह करून आले, ह्या बॉडीवर बसले. सो दिस बॉडी इज निगेटिव्हली चार्ज. मग पण इथं तसं काय झालंय का? पॉझिटिव्ह चार्ज येऊन बसलाय का कुठून? नाही. इलेक्ट्रॉन यातले गायब झालेत, दुसरीकडे गेले, सोडून गेलेत. सो हिअर इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी ऑकर्ड. आणि इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी मीन्स पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलपमेंट. ठीक आहे, खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह करत नाही, इलेक्ट्रॉन मूव्ह करतात बेसिकली. आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो फंडामेंटल चार्ज, त्याच्या प्रमाणात चार्जेस मध्ये काय येतात? व्हेरिएशन होतात. दिस इज व्हॉट क्वांटायझेशन प्रॉपर्टी ऑफ द चार्ज. टोटल चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. ह्याचा आधीचा टोटल काउंट करा, इथला आधीचा काउंट करा. ही न्यूट्रल होती, ही न्यूट्रल होती, आता बी न्यूट्रल होऊन जाईल. हा 2 एक्स्ट्रा आहे, इथे 2 वजा एक्स्ट्रा आहे. या दोन्हीचं पूर्ण हे मिळून सिस्टम बघितलं तुम्ही, परत बॅलन्स होऊन जाईल. ओके, सो ही प्रॉपर्टी म्हणून वापरात आली, ही प्रॉपर्टी म्हणून वापरात आली, ही प्रॉपर्टी म्हणून वापरात आली. तर अशा पद्धतीचे बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द चार्ज आहे. ठीक आहे, सगळं नोट करा, पॉज करून नोट करा. पुढचा पार्ट आपण पाहूया. ठीक आहे, ओके.